एक JPC ज्याला जॉईंट पार्लमेंटरी कमिटी आहे, एक देश एक निवडणूक, वन नेशन वन इलेक्शन या संदर्भात ती निर्माण केली आणि त्या कमिटीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकांचं बहुमत आहे, खासदारांचं. त्याच्यामुळे इतर पक्षाचे जे सदस्य आहेत त्यांनी कितीही वेगळी भूमिका मांडली की हे लोकशाही विरोधी आहे, संविधान विरोधी आहे, संघराज्य जी आपली रचना आहे त्याला हे मानवणारं नाही, हे त्या बैठकीमध्ये त्या मीटिंगमध्ये अनेक खासदारांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. तरीही बहुमत पाशवी असल्यामुळे त्या कमिटीत BJPचं ते त्यांचा जो अजेंडा आहे तो रेटून न्यायचा प्रयत्न करत आहे. एक देश एक निवडणूक, याची गरज नाही, हे आमचं मत आहे. या देशामध्ये विविधता आहे, राज्य वेगळी आहेत, प्रत्येक ठिकाणचं प्रत्येक वेळेला हवामान वेगळं असतं, मानसिकता वेगळी आहे, प्रादेशिक प्रश्न वेगळे आहेत. पण भारतीय जनता पक्षाला वन नेशन वन इलेक्शनपेक्षा वन पार्टी वन इलेक्शनमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. वन पार्टी वन इलेक्शन आणि त्यांची जी वाटचाल आहे ती या माध्यमातून वन पार्टी वन इलेक्शन, दुसरा कोणताही पक्ष राहता कामा नये. आणि त्यानंतर आता त्यांचे जे महिला आरक्षणाच्या नावाखाली डिलिमिटेशन बिलाचा जो विषय चालू आहे, 850 खासदार करण्याचं आणि पुन्हा एकदा त्या माध्यमातून भाजपाला आपला देश ताब्यात घेण्याचं, तो काय त्यांचा सरळ हेतू नाही आहे. 850 खासदार झाल्यावर ते संविधानामध्ये बदल करून भारतामध्ये राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याच्या विचारामध्ये आहे. राष्ट्राध्यक्ष पद्धत म्हणजे ट्रम्प ज्या मूर्ख पद्धतीने राज्य करतोय असा कोणी एखादा मूर्ख जो आपल्याकडे आहे तो त्या पद्धतीने इथे देशामध्ये माथेफिरूपणाने राज्य करू शकतो. प्रेसिडेन्शियल डेमोक्रेटिक पद्धत म्हणजे राष्ट्राध्यक्षाला अमर्याद अधिकार, तिथे निवडणुकांची गरजच नसते. प्रेसिडेंट मंत्रिमंडळ जे आहे आपल्याला हवी असलेली माणसं नेमतो, निवडून आलेल्या लोकांतूनच तुम्हाला मंत्री बनवायला पाहिजे वगैरे असं नाही कॅबिनेट. तर भाजपची वाटचाल ही आत्ता या क्षणी त्या दिशेने सुरू आहे आणि त्या दिशेने त्यांच्या बैठका आणि काम सुरू आहे. म्हणून आधी डिलिमिटेशन बिल मंजूर करायचं, डिलिमिटेशन बिल मंजूर झाल्यावरती घटनेमध्ये पूर्णपणे बदल करून संविधान बदलून मोडून या देशातली लोकशाही संपवून राष्ट्राध्यक्ष पद्धत आणायची आणि परत या देशाच्या छातीवर राष्ट्राध्यक्ष म्हणून मोदींना बसवायचं. अशा पद्धतीची वाटचाल लोकशाही मोडण्याच्या दिशेनं सुरू आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्यात जे चाललं आहे काय वन नेशन वन इलेक्शन वगैरे वगैरे, हे सगळे वरवरचे बुडबुड आहे. पण आमचा विरोध आहे, त्याला. या देशामध्ये परंपरेनं भारतीय घटनेनुसार जी पद्धत सुरू आलेली आहे, भारतीय संविधानानं जी दिशा लोकशाहीला दिलेली आहे, डॉक्टर आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जो मार्ग आम्हाला दिलेला आहे तो मार्ग कोणालाही असा उखडून फेकता येणार नाही. या देशाच्या संविधानानुसारच या देशातली संसद, लोकशाही आणि निवडणुका होतील, ही आमची भूमिका आहे.